हो, मग कर्म जर चुकलं तर महाराज म्हणतात कर्माचे डोळे ज्ञान आहेत. बरोबर आहे की नाही? कर्माचे डोळे काय आहेत? ज्ञान आहे. म्हणून माणसानं कर्मही केलं पाहिजे आणि कर्म करत असताना डोळसपणानं सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे कर्मात पाय असायला पाहिजे आणि त्याला ज्ञानाचा डोळा सुद्धा असला पाहिजे. नुसते एखाद्याला पाय आहेत पण डोळ्यानं अंध आहे, कर्म योग्य होईल का? ज्ञानोबरायांची ज्ञानोबराय म्हणतात, हो, एखादा जन्मताच आंधळा आहे, तो तारुण्यामध्ये आला आणि पळायला लागला. तुम्ही सगळे शिकलेले आहात म्हणून सांगवलं बरं का, लक्ष देऊन ऐका. काय? एक जन्मताचा आंधळा आहे, तरुणपणामध्ये आला आणि त्याला वाटलं मला पळायचंय. मग आंधळा मनुष्य जर पळायला लागला तर नीट रस्त्यानं पळल ना, रस्त्यानं पळल ना. मग आंधळा मनुष्य जर पळायला लागला तर रस्त्यानं पळू शकत. तसं ज्ञानोबा म्हणतात, काही लोक कर्म करतात पण डोळे झाकून करतात. जात्या लागे ते सर्व भावे जैसे, आहे की नाही, तुझे शहाणपण तैसे दिसत असे, आहे की नाही. जात्यांदा माणसाला वेळ लागला तरुणपणामध्ये पळायला लागला तर तो वाटा पळणार नाही, कुठंतरी धडकल्याशिवाय राहणार नाही. तसं एखादे माणसं कर्म करतात पण आंधळे डोळे झाकून जर कर्म केलं तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. म्हणून नुसते कर्म असून चालत नाही, पाय चांगले असून चालत नाही, आपल्याला डोळे सुद्धा चांगले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? समजा एखाद्याचे डोळे चांगले आहेत पण पायच नाहीत, बांगडा आहे, कर्म होईल का? साधन होईल का? म्हणजे नुसते डोळे असून चालत नाही, नुसते पाय असून चालत नाही, पाय असावे लागतात कर्माचे आणि डोळे असावे लागतात ज्ञानाचे. तसं महाराज, आपण जर साधन चुकीचं केलं तर आपण देवापर्यंत जाऊ शकत नाही. मग या ठिकाणी विचार तुकोबाराय कुणाचा करतात? जगद्गुरु तुकोबाराय विचार त्याचा करतात जो रात्रंदिवस परमार्थ करतो पण अजून त्याच्या स्वप्नातही देव आला नाही. कारण तुम्ही पहा, विचार कोणाचा केला जातो? विचार त्याचा करत नाही ज्या पोरानं शाळेमध्ये ऍडमिशनच घेतलं नाही. लक्ष देऊन ऐका, इथं सगळे शिक्षक आहेत. ज्या पोरानं शाळेमध्ये ऍडमिशनच घेतलं नाही, शिक्षक त्या पोरा तिथं करतो का? हा कसा पास होईल, हा कसा पास होईल, किती मार्क पडेल, कसा पास होईल, कसा पास होईल, असं करतो का शिक्षक? असं म्हणतो कधी? म्हणतो का? अरे त्याने ऍडमिशनच घेतलं नाही तर त्याची पास होईल का नापास होईल याचा विचार करण्याची गरज. मग कोणाची चिंता करावी लागते? जो पोरगा रात्रंदिवस अभ्यास करतोय, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस, कधी कधी जेवत नाही, झोपत नाही, रात्रंदिवस अभ्यास करतो आणि 9वीची परीक्षा दिली, निकाल हातामध्ये आला तर त्याला मार्क पडले होते सगळे मिळून 11. किती मार्क पडले होते? किती मार्क पडले होते? सगळे मिळून 11% पडले, 11%. मग विचार त्याचा करावा लागतो की रात्रंदिवस अभ्यास करतोय, है की नाही, आणि तरी सुद्धा याला 11 मार्क कसे पडले? बरोबर आहे की नाही? मग त्याचा विचार करावा लागतो. अजून तुम्ही पहा ना, विचार त्याचा करावा लागतो. मग ज्या अर्थी इतका अभ्यास करतो आणि परीक्षेमध्ये नापास होतो, कसं काय होतो? साधन कुठंतरी चुकतंय. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. आपण सगळे शहरामध्ये जरी असलो तरी आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. बरोबर आहे की नाही? शेतकरी माणसं आहेत. जरा विचार करा, विहिरीमध्ये पाणी भरलेलं आहे, पाईप चांगला आहे, मोटर चांगली आहे, 7.5 मोटर टाकली, 10 परस विहीर आहे, विहीर फुल भरली, मोटर चालू केली, लाईट चालू आहे, मोटर चालूही झाली आणि चालू झाल्यानंतर वाफ्यामध्ये पाणी सोडलं, ऊसामध्ये पाणी सोडलं आणि 5 तासांनी तो शेतकरी आला आणि त्या ऊसाच्या शेवटच्या वाफ्याच्या ठिकाणी गेला आणि तिथं जाऊन पाहिलं तर एकाच दांडामध्ये अजून पाणी आलेलं नव्हतं. बरोबर आहे की नाही? मग विचार इथं करावा लागतोय, 10ची 7ची मोटर आहे आणि इतकं पाणी सोडलंय तरी अजून शेवटपर्यंत पाणी गेलं. याचा अर्थ काय झाला? पाणी कुठं तरी, हा, हे कसं कळत? नाही, जसं त्या वाफेला पाणी शेवटपर्यंत गेलं नाही, कुठं तरी मूर्त आहे, तसं साधन करूनही देव मिळत नाही, साधन कुठं तरी चुकतंय. याच्याकरता माणसाला साधनाचं पहिलं ज्ञान असावं. जी आपण भक्ती करतो त्या भक्तीचं ज्ञान असलं पाहिजे. विषय आता आपला इथं चालू आहे साधनाचं ज्ञान. पुढे चला, साध्याचं ज्ञान असावं. साध्य म्हणजे जे साध्य आपल्याला प्राप्त करायचं त्याचं ज्ञान असलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचं साध्य जीवनामध्ये एकच आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. सगळ्यांना तो भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा हे साध्य. सगळे त्याच्या पाठीमागे लागले पण सगळ्यांनाच देव प्राप्त झालाय का?
तर उत्तर एकच आहे, प्राप्त झालेला नाही. जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्या लोकांकडे पाहिलं, अरे तुमची भक्ती तर रात्रंदिवस चालू आहे, पण तुम्हाला अजून देव मिळाला नाही. मग जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्यांकडे पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबारांनी विचार केला, हे भक्ती करतायत पण कोणत्या देवाची करतात? कारण आपल्याकडे देव कमी नाहीत ना, देव कमी नाहीत ना, आहे का नाही, भरपूर देव आहेत महाराज. मग जगद्गुरु तुकोबारांनी विचारलं, का रे तुम्ही भक्ती करताय पण कोणाची करताय? आणि मग एक जणांनी सांगितलं, मी म्हसोबाची भक्ती करतोय. एक जणांनी सांगितलं, मी वेताळाची भक्ती करतोय. एक जणांनी सांगितलं, मी भैरवाची भक्ती करतोय. एक पट्ट्यात मला मी 4 वर्षापासून भूताची पूजा करतोय. कोणाची? भूत सुद्धा प्रसन्न होतंय बरं का. कोणाला करायचं असलं तर माझ्याकडे या मंत्र आहे, माझ्याकडे एक भूत प्रसन्न करून घेण्याचा मंत्र आहे. भूत सुद्धा काय होतं? प्रसन्न होतं. ऐका, मग सगळ्या जणांना विचारलं, तो म्हणला कुठं देवीचे करतोय, हा म्हणला कुठं ह्याचे करतो. आणि मग जगद्गुरु तुकोबार म्हणले, तुमचं साध्य चुकलंय म्हणून तुम्हाला देव मिळत नाही. कोणाची भक्ती करताय? जगद्गुरु तुकोबारांनी त्या लोकांचं वर्णन केलं, अरे देवाची पूजा करताय तुम्ही पण कोणत्या देवाची करताय? मग तुकोबाराच्या लक्षामध्ये आलं. तुकोबार म्हणतात, सेंदरे हेंदरे देवते कोणाती पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती सीते अवधान. अरे तुम्ही पूजा करताय, सेंद्रे हेंद्रे देवाची पूजा करताय, बरोबर आहे की नाही? तुम्ही पहा ना. आणि त्या देव, आता सेंद्रे हेंद्रे दैवत कसे, त्यांची निंदा नाही बरं का, या अभंगामध्ये निंदा नाही, वस्तुस्थिती सांगितलेली. जिथं वस्तुस्थिती सांगितली जाते तिथं निंदा कधी होत नाही. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, सेंद्रे हेंद्रे देवाकडे तुम्ही जातात, त्या देवाला तुम्ही नवस करतात. आणि नवस केल्याच्या नंतर काय नवस करतात? त्या देवाला म्हणतात, देवा सांग बरं तुला काय? देवा माझ्या ठकीला चांगला नवरा मिळू दे, मी तुला सोन्याचं तुकडं वाहीन. एका मावशीने नवस केला. झोपल्या काय मावश्या सगळ्या? नवस काय केला? देवा माझ्या ठकीला चांगला नवरा मिळू दे, मी तुला सोन्याचं टोपडं वाहीन. महाराज योगायोगानं देव प्रसन्न झाला. तिच्या ठकीला SP नवरा मिळाला. आपला काय घ्यायचं का द्यायचं, आहे की नाही? SP नवरा मिळाला. त्याचं लग्न थाटामाट्यामध्ये झालं. 1.5 वर्ष होऊन गेलं. आणि 1.5 वर्षानं तो देव वाटच पाहत होता की ही आजी म्हणली त्याला सोन्याचं टोपडं देईल. सोन्याचं टोपडं, सोनं काय स्वस्त आहे का माऊले? हो, सोन्याचा काय भाव आहे सध्या? हा, लय भाव लांब गेला आता, बरोबर आहे का? देवाने विचार केला सोन्याचं टोपडं मिळणार आहे, ते खुश झाला. पण मला त्या मावशीच्या मनामध्ये कधी येते काय माहित, आहे की नाही? पण लवकरात लवकर येऊ, मला कीर्तनामध्ये जरा लवकर येत असतो. त्या आजीला चांगलं स्वप्न पडलं. आजीनं ठरवलं, आता माझा नवस पूर्ण झाला. कारण योगायोगानं तिच्या त्या मुलीला नातू झाला, बरोबर आहे की नाही? आणि नातू झाल्यानंतर मग हिनं ठरवलं की आता नवस पूर्ण करायचं आहे. मग हिनं त्या नातवाला घेतलं. पण म्हातारीला हुशार, त्या पोराचं आधी नाव ठेवलं आणि मग पोरग उचललं देवाकडे यायला. आजीबाईला विचारलं, आजीबाई काय पोराचं नाव? म्हणली सोन्या. काय नाव ठेवलं? सोन्या. आणि ती म्हातारी लय हुशार होती, गोरख महाराजाकडे गेली. दुकानामध्ये हे कडक टोप्या आणल्यात गोरख महाराजांनी. बेस्ट एक टोपी घेतली, 40 रुपये. गोरख महाराज 40 रुपये म्हणली. काय 40 रुपये म्हणतो रे? 251 घे, काळजी करू नको, आहे की नाही? गोरख महाराजाला 251 दिले. टोपी घेतली. देवी त्या देवापाशी गेली. देवाला वाटलं सोन्याची टोपी भेटणार, सोन्याची टोपी. महाराज या म्हातारीने तो पोरग असणार तिथं ठेवलं. त्या पोराच्या डोक्यामध्ये ती टोपी घातली आणि टोपी काढली आणि देवाला सांगितलं, देवा माझा नवस पूर्ण केलास, हे घे तुला सोन्याची. आला लक्षात? सोन्याची टोपी. हे महाराज आपण असे नवस करतो देवाला, बरोबर आहे की नाही? अजून एक वर्ड महाराज नवस करतोय. मला सांगावं लागेल या कीर्तनामध्ये. जर आम्ही नाही सांगितलं तर मग सांगायचं तरी कुणी, बरोबर आहे की नाही? आम्ही सांगितलं पाहिजे. काय लोक देवीला नवस करतात, बरोबर आहे की नाही? जगद्गुरु तुकोबारांनी एक जणाला विचारलं, का रे कोणाची भक्ती करतो? त्यानं सांगितलं, महाराज मी देवीची भक्ती करतो. आई भवानी थोर कामाने तिजल्या उपास देव, खुळा बांगला बोलती तिज मज जवळी बैसवी देव. देवीची उपासना करतो. आणि देवी काही कमी नाही महाराज आपल्याकडे, आहे की नाही? फुलवारा बांधिला तुझ्या फुलवारा
छान छान मुलाखत